जयला फोन करतेस ना? हा, ऍक्च्युली एक फाईल मला मिळत नाहीये, म्हणून मी त्यांना फोन करून विचारणार होते की ती कोणती फाईल? आता आठवलं. मी पण ना अगं तिकडेच ठेवली आहे फाईल. घाई डोक्यातून निघून गेलं. अदिती, तू जयला फोन करून विचार ना काय झालं. त्याला जॉब ऑफर झाला का? तुम्ही असं कसं विचारणार? अगं, बघ किती वाजलेत. मीटिंग चालू असेल ना आता. म्हणून मग मी विचार करत होते आता की त्यांना फोन लावू की नको. बरोबर आहे. दाभोळकरांसमोर तो काही बोलू शकणार नाही. चल मी जाते आत. ती फाईल काढून ठेवते, परत विसरायचे नाही तर. 1 मिनिट. काय झालं? काल माझ्या दादाने मला विचारलं. कशाबद्दल? हेच की माझं अजून कुठे जमलंय का. मागच्या वेळी बघ, रागाने मी घर सोडून तुझ्या घरी राहायला आले होते. तेव्हापासून जरा दबाव कमी आहे, पण आता घरच्यांना संशय यायला लागलाय. आणि माझ्या मनात काय चाललंय हे दादा काढण्याचा प्रयत्न करतोय. मला खात्री आहे बाबांनीच त्याला सांगितलं असणार. मग तू? नाही, अजून तसं मी काही सांगितलं नाहीये, पण मला आता असं वाटतंय की मी सांगायला हवं. अदिती, तुला काय वाटतं? मी बरोबर विचार करतेय ना? नाही. नाही म्हणजे जुई, अगं खूप घाई करतेस तू. जरा जयरामलाही विचार ना. नाही, मी बाबांना काही नाही सांगणार, पण माझ्याकडून मी दादाला तरी सांगते. म्हणजे अंधारात ठेवल्यासारखं काही होणार नाही. आणि दादाही एकदा भेटून घेईल ना जयला. नाही ते सगळं ठीक आहे, पण जुई तू सांगितल्यानंतर जर काही बिघडलं तर. नाही, प्लीज असं काही बोलू नको. असं काहीही होणार नाही. माझा विश्वास आहे. जे मला हवंय ते माझंच आहे आणि मलाच मिळणार. हे माझं कार्ड. थँक्यू. चला अंकल निघू. बाय बाय. बाय बाय. नाईस मीटिंग यू. बाय. सर, आपण आपल्या एडीएम साठी जर या Shut up! What do you mean by आपल्या एडीएम साठी? तुझा एडीएमशी काहीही संबंध नाहीये. उगाच नसती नाती जोडायचा प्रयत्न करू नकोस. कितीही काहीही केलंस ना तरी तुझा एडीएमशी कधीही संबंध येणार नाही. सॉरी सर, माझा एडीएमशी काहीही संबंध नाहीच आहे. पण देव टूर्सचा एडीएमशी संबंध होता आणि तो परत जोडता यावा यासाठी मी प्रयत्न करतो. मला वाटतं मी तुला तुझ्या गरजेपेक्षा जास्ती वेळ दिला. तुझी वेळ संपली आता. पण सर, मला जे काय बोलायचंय ते मी तुझ्या बॉस बरोबर बोलेन. यू मे गो नाव. सर, जर तुम्हाला प्रेझेंटेशन मध्ये काही गोष्टी खटकत असतील तर त्या मी रिव्हिजिट करून तुम्हाला पुन्हा भेटू शकतो. सर, मी म्हटलं ना, तुमचं क्लायंट म्हणून तुमचं समाधान होईपर्यंत सर मी तुम्हाला पुन्हा पुन्हा भेटत राहीन. जस्ट लीव.
थँक्यू फॉर युअर टाइम सर. जय, काय झालं? मीटिंग कशी झाली? पप्पा भेटले? अदिती, आत्ता विरारवरून दमून आलेस, जरा फ्रेश हो. मी दमले, पण तू बोल ना. मी फोन केला तर म्हणालास की घरी आल्यावर सगळं सांगतो. आता मी विचारते तर म्हणतोयस की आधी रिलॅक्स हो मग सांगेन. तुला माहितीये ना, तू हे सांगितल्याशिवाय मी अजिबात रिलॅक्स होणार नाही. प्लीज मला सांग ना, कशी झाली मी? झाली मीटिंग. क्लबवर बोलवलं होतं तुझ्या पप्पांनी. मी शांतपणे बसून होतो त्यांच्यासमोर आणि मग प्रेझेंटेशन. बोल ना, पुढे काय झालं? बघितलं का प्रेझेंटेशन? काय बोलले ते? तुला विश्वास करणी माहितीये? तो आला होता तिथे. काय? विश्वास? कसा आहे तो? आणि काय म्हणाला? पप्पांचा सर्वात आवडता शिष्य आहे तो. आम्ही लहानपणापासूनचे मित्र. पप्पांच्या खास मित्राचा मुलगा आहे ना तो. लहानपणी आम्ही एकत्र खेळायचो, धम्माल करायचो, एकाच शाळेत जायचो. अजून काय म्हणाला तो? म्हणजे माझ्याबद्दल काही विचारलं का त्यांनी? अजून काय बोलला? अदिती, मी तिथे डेव टूर्सचा एम्प्लॉई म्हणून गेलो होतो. मीटिंगसाठी. दोन मेगा प्रोजेक्ट्स करतोय. विश्वास करणे, एक महाराष्ट्रात, एक गुजरातमध्ये. टाचणीपासून टॉवेल पर्यंत सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळतील अशी प्रोजेक्ट्स. मग तिकडे शाळा, तलाव, देऊळ, जे वाटेल ते, ज्याचा आपण विचार करू शकतो, ते सगळं तिथे एकाच ठिकाणी बांधण्याचा प्लॅनिंग येतच. इनिशियल इन्व्हेस्टमेंट 700 आणि 1000 करोडांपासून सुरुवात होते. आपण एक रकमी 1000-2000 रुपये खर्च करताना किती विचार करतो. मागच्या वेळेस हॉटेलचं बिल पण काकांनी दिलं होतं. जय, तुला तुला त्याच्यासमोर काही बोलले का पप्पा? नाही, त्यांनी फक्त ओळख करून दिली, माझी मलाच. तो विश्वास करणे तुझ्या पप्पांची चॉईस होती ना, तुझ्यासाठी. जय, हे बघ, प्लीज पप्पांचं बोलणं मनाला लावून नको घेऊस तू. अरे ते मला वाटतं तुझ्या पप्पांची चॉईस तुझ्यापेक्षा खूप चांगली आहे बऱ्याच गोष्टी. मग त्यांच्या मनात माझ्याबद्दल काय विचार चालू असतो हे कधीच कळत नाही मला. आज परत भेटायला बोलवलं होतं त्याला. कुणाला? जयला? पण हे सगळं का चाललंय? त्यानं आपल्या बरोबर हे सगळं केलं तेव्हा त्याला का नाही पडला हा प्रश्न. जेवढा त्याचा विचार करतो ना तेवढा जास्ती त्रास होतो मला. या माणसामुळे मी माझ्या मुलीचं नाव सुद्धा घेत नाही, पण एक बाप म्हणून विसरता येत नाही तिला. आणि मग मला प्रश्न पडतो की मी माझ्या मुलीला असं काय कमी पडू दिलं होतं म्हणून हे सगळं सोडून ती त्या. अहो, तुम्हाला जर ह्या सगळ्याचा इतका त्रास होतो तर मग असं का वागता? नाही, मला माहिती आहे तुम्ही नाती आणि व्यवसाय
नेहमीच वेगवेगळी ठेवलेली आहेत. तुम्ही त्यांना कधीच एकत्र नाही केलं. हेच कारण होतं की मी त्याला माझ्या समोर उभा तरी राहू दिला. जर कामाशिवाय तो माझ्या समोर आला असता ना तर तरीही तुम्ही त्याला सारखं सारखं बोलवताय, त्याचा अपमान करताय. सॉरी, पण हा तुमच्या काय प्रोफेशनचा भाग नाहीये. तुमचा पर्सनल राग तुम्ही त्याच्यावरती काढताय. मला खरं सांगा, तुम्हाला जयचं प्रेझेंटेशन खरंच नाही आवडलं? तुम्हाला खरंच असं नाही वाटलं की जयमध्ये काहीतरी स्पार्क आहे? मला माहिती आहे, तुमची नजर कधीच चुकू शकत नाही. तुमचं उत्तर कळलंय मला, पण ते तुम्हाला कळणं जास्त गरजेचं आहे. मला फक्त एकच गोष्ट कळते की माझ्या लेकीसाठी मी केलेला चॉईस जास्ती चांगला होता. तुमच्या चॉईस पेक्षा अदितीचं सुख जास्त महत्वाचं नाहीये का? तुम्हाला आठवतंय, अदिती लहान असताना तुम्ही तिला महागडी इम्पोर्टेड खेळणी आणून द्यायचात, तुमच्या चॉईसने. पण ती बिचारी नेहमीच तिच्या त्या जुन्या भावलीच्या सोबत रमायची. तेव्हा तुम्हाला तिच्या चॉईसचा कधीच नाही राग आला. तुम्ही तिला नेहमी स्वतःची डिसिजन घेऊ दिलीत. मग तिच्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं तिचं डिसिजन तुम्ही का नाकारताय? ज्यात तिला सुख मिळत असेल, आनंद मिळत असेल तर मला खरं खरं सांगा, तुमच्या चॉईस बरोबर अदिती सुखी राहिली असती? म्हणजे या वेळेला सुद्धा पप्पांनी तुझं प्रेझेंटेशन बघितलं नाही तर? बघितलं, पण मला नाही वाटत त्यांच्यावर त्याचा काही फारसा फरक पडला असेल. विश्वास करणीने ऑफिसमध्ये बोलवलंय. पण काय विश्वास नाही? हो, तुझ्या पप्पांना पटलं नसलं तरी त्याला माझं प्रेझेंटेशन खूप आवडलं. त्याला आपल्या कंपनी सोबत डील करायचं. मग हे चांगलं आहे ना जय? असा चेहरा पाडून ही न्यूज का देतोयस तू? कारण तो विश्वास माझं टार्गेट नाहीये अदिती. मला तुझ्या पप्पांना जिंकायचं. जय, मी ते प्रेझेंटेशन पाहिलंय आणि अगदी परफेक्ट आहे ते प्रेझेंटेशन. आणि तू म्हणालास की ते विश्वासला आवडलंय. मग याचा अर्थ ते पप्पांनाही आवडलं असणार. पण त्यांच्या इगोमुळे ते हे मान्य करणार नाही. आणि त्यांनी हे मान्य केलं नाही तर मला माझी नोकरी सोडावी लागेल. हे कधीच होणार नाही. मला खात्री आहे जय, तू त्यांना नक्की जिंकशील. कधी अदिती, कधी? वेळ नाहीये माझ्याकडे. परवा ऐकलंच ना आऊ काय म्हणाल्या? त्या दाभोळकरांना आपल्या ऑफिसमध्ये बोलवून घेऊ. आता विचार कर, तुझे पप्पा म्हणजे ते मिस्टर दाभोळकर आपल्या ऑफिसमध्ये आले तर? काका येतो आम्ही. काकू येतो आम्ही. अरे घेतलं का सगळं? हो. डबा घेतलात? डबा राहिला. तेच म्हटलं. नाही, तुम्ही इकडे येताना दिसला नाही आणि ही किचन मधून तिकडे जाताना दिसली नाही. डबा काय आपोआप पिशवीत येऊन पडणार आहे काय? डबा घ्या आधी. सॉरी, विसरलेच मी. सॉरी म्हटलं म्हणून काय भूक भागणार आहे काय? जा डबा घ्या. हो, हा. आलेच मी. काय रवी बापू, सासरा काय म्हणतोय? काम देणार आहे का? माहित नाही. आता प्रेझेंटेशन दिलंय, मीटिंगही झाली. बघू, पण देतील बहुतेक. सहजासहजी नाही देणार.
काय ज्याच्या मुलीशी त्याच्या परवानगीशिवाय लग्न केलंस असा इगो दुखावलेला माणूस सहजासहजी जिंकू देईल का तुला? काका सहज जिंकायचंही नाहीये मला. मी प्रयत्न करतोय. आणि तुझ्या प्रयत्नांवर माझा विश्वास आहे. तू नक्कीच त्यांचं मन वळवशील. हो काय रे, ओळख दाखवली का तुला त्यांनी? काका मी तिथे फक्त देव टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा एम्प्लॉई म्हणून जातोय आणि कामाशी काम ठेवतो. हो पण तेही क्लायंट म्हणून वागले पाहिजेत ना. काहीतरी बडबड केलीच असणार. नाही नाही तसं काही नाही. हो का? या माणसाला मी पहिल्या भेटीतच स्कॅन केले. तो माणूस आतून बाहेरून कसा आहे चांगलं ओळखलंय मी. हो लक्षात ठेव, फार सहन करायचं नाही, ऐकून घ्यायचं नाही. हा अरे लक्का रे झालंच पाहिजे. एक बोलले तर दोन बोलायचं. तू काय बोलणार? 2. शाबाश. त्याला विचार अजून किती दिवस राग काढणार आहेत ते. लेकीला ओळख दाखवत नाही, जावयाला ओळख दाखवत नाही. हा कसला गर्व? त्यात आता आयतं कोलीत आलंय हातात. अरे बायकोचा बाप म्हणून किती सहन करणार? काका आदिती ती नाही म्हणूनच सांगतोय, नाही तर ती रडायची. त्याच्या या अशा स्वभावामुळे मुलगी सोडून आली असणार. नाही काका, आणि तुम्ही काय म्हणताय ते लक्षात येत आहे माझ्या. तेवढा हुशार आहेच तो. तरी पण एक सांगतो ते जरा लक्षात ठेव. तिचे वडील बरंच काही बोलतील, म्हणजे सगळं ऐकून घे असं नाही. काय जमल्यास शक्य तेवढं ऐकून घ्यायलाही हरकत नाही. काय आधी बोललो ते रागात बोलून गेलो, पण सगळ्याच गोष्टींना उत्तर न देणं हे चुकतं. काय त्यामुळे मानसिक त्रास कमी होईल, पण त्याची झळ त्यांच्या मुलीला नको पोचू देऊस. हा तिला त्रास नको होऊ देऊस. काय बापाचं हृदय बाप झाल्याशिवाय नाही कळणार रे. हो काका, मी नक्की लक्षात ठेवेन. जय, निघूया. काय डबा बनवायला गेली होतीस की आणायला? ऍक्च्युली काकूंबरोबर जरा बोलत होते मी. बरं झालं. काय? काय नाही काय नाही. ते निघताय ना तुम्ही? उशीर होते तुम्हाला. हो हा, या या. काय जयसाहेब, काल म्हणे तुम्ही एडीएमचा क्लायंट परत मिळवलात. नाही, माझी दुसरी मीटिंग झाली आहे फक्त त्यांच्याबरोबर. प्लॅन रिवर्क करून पुन्हा भेटेन त्यांना, पण मिळेल, अपॉइंटमेंट मिळेल. म्हणजे अजूनही रेड सिग्नलच म्हणायचा. जयराम, तुम्ही टाइमपास करायला जाता का मीटिंगच्या नावाखाली बाहेर पडून वेळ काढता? नाही मग नेक्स्ट मीटिंग, पुन्हा काहीतरी कारण. सगळा टाइमपास आहे हा. नवरे, सगळीच माणसं काम करत नाही तसं नाही ना. म्हणजे मी काम करत नाही असं तुम्हाला म्हणायचंय का? नाही 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 नाही, तुम्ही कशाला स्वतःवर ओढवून घेताय उगाच? तुम्हाला काही बोलले का मी? मी फक्त असं सांगतेय की जय त्याचं काम व्यवस्थित करतो, उगाच तो टाइमपास वगैरे करतो असं म्हणायचं कारण नाही. नाही, हे मीच नाही, सगळे लोक बोलतात. काय 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 म्हणतात?
कोण? हा नवरेसाहेब, लोक कितीही काही म्हणले ना तरी काम करणारा माणूस हा काम करतच असतो. जयसाहेब किती मेहनत घेतात, त्यांना कशाला असं बोलायचंय? वाटलं तर मला बोला, मी टाइमपास करतो कधी कधी, झोपतो कधीतरी, म्हणजे चुकून लागतेच ना झोप. मग पण जय साहेब त्यांचं काम बरोबर करतात. वा, म्हणजे जय साहेबांच्या कामाबद्दल तुला बरीच माहिती झालेली दिसते. हो. मग सांग ना, क्लायंट कसे नाही आले अजून? एक मिनिट नवरे, जरा धीर धरा. आपण क्लायंटना फंक्शनचं निमंत्रण नाही पाठवलंय की बोलवलं की आले ते. 2 मिटिंगा झाल्या, अजून धीरानच चाललंय. होऊ दे ना, आता तो जे ट्राय करतोय त्याला वेळ लागणारच. नाही, वेळ लागेल हे मान्य आहे, पण अजूनही रिस्पॉन्स नाही. म्हणजे काहीतरी बी नसतंय. याचं कारण काय? कारण ते त्याचे सासरे आहेत. अहो, काय म्हणालात? तू बोलू नकोस, तू बोलू नको, अजिबात बोलू नकोस. मला बोलू दे. मी आता सगळ्यांना सांगून टाकणार आहे